नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय नोकरी संदर्भातली जाहिरात. नवी मुंबई महानगरपालिका इथं एम-पी-डब्ल्यू आणि स्टाफ नर्स पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते नोकरीचं ठिकाण हे नवी मुंबई असेल. या संदर्भामध्ये आपण बघू शकता बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे मल्टीपर्पज वर्कर मेल कॅन्डिडेटच्या एकूण 14 जागा, यासोबतच स्टाफ नर्स स्त्री पदाच्या 16 जागा आणि स्टाफ नर्स पुरुष 2 जागा, अशा जवळपास तुम्हाला इथं 32 जागांकरता ही जाहिरात तुम्हाला दिसत आहे. या संदर्भामध्ये आपलं जे क्वालिफिकेशन हवं आहे ते बहुउद्देशीय कर्मचारी एम-पी-डब्ल्यू करता तुम्हाला ₹18,000 वेतन असून शैक्षणिक अर्हता 12वी शाखा उत्तीर्ण प्लस तुम्हाला पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचं आहे. स्टाफ नर्स या पदाकरता ₹20,000 प्रति महिना वेतन असून तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ डिप्लोमा किंवा बी-एस-सी नर्सिंग असावं आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. या संदर्भामध्ये आपल्याला अनुभव जो आहे तो आपल्याला शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. निवड प्रक्रिया जी होणार आहे ती गुणांकन पद्धतीनुसार होईल आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा आरोग्य विभाग, 3रा मजला, न.मु.म.पा. मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3/7/2026 असून ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरती मूळ जाहिरात उपलब्ध आहे ती nmmc.gov.in ही नवी मुंबईच्या अधिकृत वेबसाईटवरती ही जाहिरात जी आहे ती जाहिरात उपलब्ध आहे. या संदर्भातली ही जी अधिकृत जाहिरात आहे ही अधिकृत जाहिरात आपण पाहत आहात, ज्याच्यामध्ये आपण ही पहिली जी जाहिरात आहे ती एम-पी-डब्ल्यू मेल या कॅन्डिडेट करता वयोमर्यादा बघा, अराखीव प्रवर्गाकरता 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गाकरता 43 वर्ष यांनी दिलेली आहे. यासोबतच आपल्याला इतरही काही अटी शर्ती दिलेल्या आहेत आणि आपण ही जी पीडीएफ आहे यासोबतच दुसरी जी पीडीएफ आपल्याकडे आहे ती दुसरी पीडीएफ ही स्टाफ नर्स या पदाकरता सुद्धा दिलेली आहे. एकत्रित जाहिरात जी आहे ती एकत्रित जाहिरातीची माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे. या संदर्भात आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि व्हिडिओला अजूनही कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा. धन्यवाद.